नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज बोलणार आहोत एका अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अशा लेखिकेशी, कवयित्रीशी. आणि ही लेखिका जी आहे ही आपल्याला नेहमीच तिच्या कवितांमधून एक वेगळा आशय देत आलेली आहे. वेगळ्या कविता तिच्या असतात आणि त्याचबरोबर आत्ता जे त्यांचं पुस्तक आलेलं आहे अफवा खरी ठरावी म्हणून त्याचं कन्नडमध्ये अनुवाद झालेला आहे. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट. आपण त्या कवयित्रीला, त्या लेखिकेला भेटणार आहोत. प्रज्ञा दया पवार आज आपल्यासोबत असणार आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. वाचाल तर वाचालमध्ये भरपूर गप्पा आम्हाला मारायच्या आहेत. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, कारण अफवा खरी ठरावी हे जे पुस्तक आहे हे कन्नडमध्ये जात आहे, अनुवाद होतोय त्याचा. काय शीर्षकामागचा इतिहास आहे, हे नाव का ठेवलेलं आहे? बऱ्याचदा असं होतं की कथासंग्रहातल्याच एखाद्या कथेचं नाव दिलं जातं, परंतु मला जेव्हा हा कथासंग्रह काढण्याचा जेव्हा विचार आला त्यावेळेस काय शीर्षक द्यावं असा प्रश्न पडला. आणि मला असं कुठेतरी वाटत होतं की त्यातली जी सगळी आशयसूत्र आहेत सगळ्या कथांची, तर त्या आशयसूत्राला एक तोलून धरणारं असं एक शीर्षक असावं. आणि कुठेतरी विचार करता करता एक असं जाणवलं की माझीच एक कविता आहे अफवा खरी ठरावी म्हणून. तर त्या कवितेमध्ये जो काही एक स्त्री पुरुष नातेसंबंधाचा जो एक पट मांडलाय कवितेच्या फॉर्ममध्ये, त्या कवितेच्या मित अशा अवकाशामध्ये, तर तो पट कथेमध्ये अधिक एका व्यापक पातळीवर येण्याचा जो सगळा प्रयत्न किंवा तो सगळा जो प्रवास आहे, तो प्रवास कुठेतरी त्याच्यामधून अधोरेखित झाला असं मला वाटलं. आणि त्या अनुषंगाने मी ती कविताच वाचून दाखवते. अगदी छोटीशी कविता आहे ती. माझ्या मी भिडवू पाहते समग्र अशी डोळा हा जो कविता संग्रह आला त्यामधली ती कविता आहे. कधी काळी उठली होती तिच्याही रानातून संसार नावाची एक हिरवी जर्द जिवंत अफवा. कधी काळी उठली होती तिच्याही रानातून संसार नावाची एक हिरवी जर्द जिवंत अफवा. अफवा खरी ठरावी म्हणून जीवाचं रान करता करता जाणवलं तिला फळीवर घासून पुसून उपड्या ठेवलेल्या भांड्या कुंड्यांप्रमाणे नाहीयेत तिच्या संज्ञा पोकळ. तिने रुजवलं समग्र प्राण फुंकले कितव्यांदा तरी उगवून येण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा करण्याची सजा भोगत राहिली बेमालूम. तिने उघडून पाहिले आलटून पालटून शब्द प्रतिशब्द पर्यायी शब्द सहजीवन पारस्परिकता पारदर्शकता व्याकुळपण असीमपण तिळतिळ तुटणं नातं मरणं मरू देणं उभारणं नातं जगणं जगू देणं अफवा खरी ठरावी म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो एक म्हणजे दोन जणांचं नातं, स्त्री पुरुष यांच्यामधलं नातं आणि त्या अनुषंगाने येणारं एक व्यापक पातळीवरचं मानवी नातं. बऱ्याचदा असं आपण म्हणतो, कितीही वेळा जरी आपण म्हटलं की दो घडी वो जो पास आ बैठे हम जमाने से दूर जा बैठे असं असतं दोघांचं, पण तसं कधी नसतं. असतं तर दो घडी पुरतंच असतं. कारण नातं काही एका पोकळीमध्ये घडत नाही. नातं देखील त्याचा देखील एक पदर किंवा एक टोक कुठेतरी व्यापक अशा समाज व्यवस्थेत असतो. आणि त्या अर्थाने स्त्री पुरुष नात्यामधला हा जो सत्ता संघर्ष आहे त्यामधलं जे एक जात वास्तव आहे, वर्ग वास्तव आहे, जागतिकीकरणानंतर बदललेला सगळाच एक जो नात्यांचा पट आहे तो कुठेतरी चित्रित करण्याचा प्रयत्न या संपूर्ण कथांमधून आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि एक खूप जाणवतं की जसं तुम्ही म्हटलं स्त्री पुरुष नातेसंबंध हा तर तुमच्या लेखनामध्ये येतो, मग त्या कविता असू देत किंवा कथा असू देत, पण स्त्री विशेषतः बाई पण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने येतं. ते फक्त एकटीचं बाईपण नसतं, तर संपूर्ण म्हणजे अवकाश जो आहे बाईपणाचा तो येतो. त्याबद्दल काय सांगाल? हे आपसुकच येतं का, काय आहे त्याच्यामागे? मला नेहमी असं वाटतं की आपल्या संपूर्ण भोवतालामध्ये सगळ्या समाजामध्ये की सर्वाधिक वंचित किंवा सर्वाधिक फेकली गेलेली ही कोण असेल तर ती स्त्री आहे. मग ती मुस्लिम असू देत, दलित असू देत, वंचित असू देत, कष्टकरी असू देत. तर जेव्हापासून मी लिहायला लागले वयाच्या 14व्या-15व्या वर्षापासून, आधी कवितेतनं दीर्घकाळ व्यक्त झाले, मग कथेकडे वळले, नाटकाकडे वळले, पण मला असं वाटायला लागलं की स्त्री हे एक प्रतिरूप मी मानते संपूर्ण व्यवस्थेच्या शोषणाचं. आणि माझ्या आजवरच्या सगळ्या कवितांमध्ये देखील किंवा कथांमध्ये देखील या स्त्रीची खूप वेगवेगळी रूपं आलेली आहेत. म्हणजे ती एका पातळीवर उच्च मध्यम वर्गातली देखील आहे, दुसऱ्या पातळीवर ती वंचित समाजातली देखील आहे, परंतु ते कुठेही एका पोकळीमध्ये घडताना मी दाखवलेलं नाहीये. म्हणजे काही मला उदाहरणं, आपल्याकडे वेळ कमी आहे पण तरी काही उदाहरणं मला जरूर सांगावीशी वाटतात की
याच्यामध्ये टॅग अगेन सारखी कथा आहे की त्या टॅग अगेनमध्ये दिनेश वानखेडे आणि अपर्णा वानखेडे नावाचं एक दलित समाजातलं पण एक सदन असं कुटुंब आहे जे सोशल नेटवर्कच्या याच्या माध्यमामध्ये येतं आणि काय घडतं त्याचे एक वेगळ्या प्रकारचे शेवट आहेत. किंवा विठाबाई भाऊमांग नारायणगावकर लिहिलेली एक दीर्घ कविता आहे किंवा रूपकुंवर आहे. अनेक अमीनासारखी एक व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे या स्त्रिया आपल्याला कुठे दिसतात तर मला वाटतं जरा आपण डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं तर त्या माझ्या अवतीभोवतीच असतात. लहानपणापासून मी बघितलेले आहेत. 100% सत्य तर आपण कधीच लिहित नाही किंवा जसं पाहिलं तसं अनुभवलं तसं लिहिलं असं होत नाही. त्याच्यामध्ये आपली स्वतःची पण एक वेगळी अशी अस्वस्थता किंवा आपल्याला काही वेगळं म्हणायचं आहे त्या अनुषंगाने हे सगळं मांडण्याचा प्रयत्न चाललेला असतो असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं अंतस्थापासून तुमचा प्रवास सुरू झाला. कविता संग्रहातनं तुम्ही आम्हाला भेटत राहिलात. इतकी वर्ष कविता संग्रह लिहिल्यानंतर कथा संग्रहाकडे आता वळलेला आहात. याबद्दल काय सांगा? एक असं झालं की गेली जवळपास 25 वर्ष कविता लिहिल्या. 5 कविता संग्रह या सगळ्या प्रवासामध्ये आले. पण मध्ये कुठेतरी एक असं जाणवायला लागलं की जे काही म्हणायचं आहे ते कवितेच्या मित अशा अवकाशामध्ये सगळंच्या सगळं मांडता येत नाही जरी दीर्घ कविता लिहिली गेली असली तरी. आणि मध्ये कुठेतरी असा टप्पा आला 4-5 वर्षांपूर्वीचा की माझ्या स्वतःच्याच आयुष्यामध्ये ते सगळं माझं एका बाजूला चाललेलं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला मी जे अवतीभोवती बघत होते त्याच्याशी जे काही जोडत होते सगळं तर याच्यातनं एक विलक्षण अशी अस्वस्थता खदखद सारखं मनाच्या काठावर सारखं काहीतरी धडका मारत होतं कुठेतरी. आणि मला असं वाटलं की हे आता कवितेमध्ये नाही मावत आहे. हा जो सगळा अनुभव आहे हा अनुभव काहीतरी वेगळी मागणी करतो आहे आपल्याकडनं. आणि या अर्थाने मला असं वाटतं की म्हणजे मी 1-1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या कथा अशा एखाद्या झंझावातासारख्या त्या लिहिल्या गेल्या माझ्या हातातनं. सुरुवातीच्या टप्प्यावर तर मलाही असं वाटलं की या कथा आहेत का, कारण तो फॉर्म सुद्धा खूप वेगळा फॉर्म आहे. म्हणजे काही कथा या तर कथेबद्दलची निर्मिती प्रक्रिया सांगणाऱ्या कथा आहेत. पडलेल्या चमच्यासारखी कथा कुठेतरी सुरू होते कुठेतरी संपते. म्हणजे डॉक्टर विलास सारंगांसारखे खूप मोठे लेखक मराठीतले आणि समीक्षक म्हणतात की मराठी कथेचा जो एक पारंपरिक जो फॉर्म आहे साचा आहे तो सगळा उलटापलटा करणाऱ्या या कथा आहेत. त्यामुळे सुरुवातीला मला देखील थोडंसं साशंकता होती की मी म्हटलंय खरं लिहिलंय खरं पण नंतर लोक म्हणायला लागले वाचक म्हणायला लागले. त्यामुळे मला असं वाटतं की हे एका पातळीवर फॉर्मशी होड घेणं पारंपरिक अशा फॉर्मशी सतत होड घेणं आणि दुसरं आणि ते कशाशी जोडलेले तर मला जे म्हणायचंय ते इतकं वेगळं होतं इतकं ते अपारंपरिक होतं. म्हणजे मध्यम वर्गाला बोल्ड वाटतील अशा कृती त्यातल्या अनेक व्यक्तिरेखा करतात पण त्याचीही एक चिकित्सा सरधोपट न होत जाणाऱ्या आधुनिक स्त्रीवादाच्या अनुषंगाने आणि एका बाजूला फुले आंबेडकर वादाच्या आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने असं कुठेतरी ते एक जोडलेपण आहे असं सांगावं असं वाटतं. खरंच आहे. आणि खूप वेगळ्या धाटणीच्या या कथा आहेत आणि खूप वेगळं काही अनुभव देऊन जाणाऱ्या या कथा आहेत. आम्हाला आणखी सुद्धा भरपूर गप्पा मारायच्या आहेत पण एक ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत राहा वाचाल तर वाचा. आज आपण गप्पा मारतोय प्रज्ञा दया पवार यांच्याशी. तुम्ही म्हणाला होतात की अस्वस्थता हे यातूनच तुमची कविता येते पण मला असं वाटतं पूर्ण लिखाणात सगळं तुमचं अस्वस्थतेतून येतं. हे खरोखर आवश्यक आहे? ही अस्वस्थता लेखकासाठी आवश्यक आहे? मला असं वाटतं की कुठलाही संवेदनशील माणूस म्हणजे तो कुठल्याही क्षेत्रातला असो कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असो पण जरा आपण म्हणजे एक माणूस असू माणूस म्हणून घेत असू स्वतःला तर संवेदनशील असतोच आपण प्रत्येकजण त्या पद्धतीने तो वेआउट शोधत असतो. संपूर्ण लेखकांचं म्हणजे लेखक नावाच्या जमातीबद्दल मी बोलावं इतकी माझी हे नाही पण मी माझ्यापुरतं बोलते. पण मला असं वाटतं की मी एका कवितेमध्ये म्हटलं होतं की मला लिहावीच लागते कविता दगड होण्याची जोखीम पत्करून समकालीन आणि सार्वकालीन. म्हणजे असं आहे का केतकी की खूप सगळं सुंदर सुंदर आहे आपल्या अवतीभोवती असं सगळं जर असतं तर मी थुई थुई आनंदाचं गाणं म्हणणारी कविता गायली असती म्हटली असती लिहिली असती. पण आपल्या आजूबाजूचं वास्तव असं नाही आहे. ते कमालीचं क्रूर आहे कमालीचं निर्घृण आहे. मग मला असं वाटतं की शब्द हे माझ्याकडचं एक साधन आहे एक हत्यार आहे की आजूबाजूला जे घडते त्याच्यामध्ये एक कृतिशील असा हस्तक्षेप करणं
जो क्रिएटिव्ह असू शकेल. तर अशा पद्धतीने हे सगळं काम चाललेलं हे पुरेसं आहे असं मला वाटत नाही. जेव्हा कधी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल तेव्हा लेखकाने जरूर उतरावं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि तसा प्रयत्न मी देखील अनेक वेळा केलेला आहे. ते मला आवश्यक वाटतं, जबाबदारी वाटते. बरोबर. प्रज्ञाताई, एक छोटीशी पुन्हा विनंती आहे की आमच्यासाठी एक तुमची कविता आम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल. एक कविता मी जरूर ऐकवेन. माझा जो अलीकडचा संग्रह दृश्यांचा ढोबळ समुद्र त्यातली कविता आहे, स्वातंत्र्याचं ट्रायल घेऊन सुद्धा. सध्या मुलींच्या कपड्यांच्या अनुषंगाने बरंच काही बोललं जातं आहे, तर ही खूप आधीची कविता आहे पण तरी देखील जरा त्याच्याशी संवादी असणारी. स्वातंत्र्याचं ट्रायल घेऊन सुद्धा नीट बसलीच नाहीत आयुष्य आमच्या शरीराभोवती फिट्ट. चांगल्या ताठ तर उभ्या होतो आम्ही, ना खांदे पाडून, ना पोक काढून, ना छाती आत ओढून, ना नजर खाली झुकवून, ना पायाच्या अंगठ्यानं तीच ती माती कोरून. मग का नाही घेतली नीट माप आमची, पोरी विचारत आहेत जाब आयांना बापांना अख्ख्या घरादारांना. आया बाप अख्खं घरदार चिडी चुप्प, पोरी ऐकतच नाहीत, भांडत राहतात तावातावाने. त्याचं काय आहे पोरींनो, मग आया सांगतात एखादं रहस्य सांगितल्यासारखं कानात कुजबुजत. एखाद्या पोपटात असतो ना राजाचा अथवा राक्षसाचा पंचप्राण, तसे तुमचेही आहेत सुरक्षित संस्कृतीच्या दाभणाने शिवलेले. माप कसली देता पोरींनो, माप कसली देता पोरींनो, उसवा उसवीचा गोंधळ मांडल्याशिवाय तुम्हाला दिसायचा नाही पोत कपड्यांचा, शरीराचा नि अवघ्या अस्तित्वाचा. सांगतात आया आणि झोपून जातात बिनघोर, पोरींच्या जीवाला घोर लावून जीव घेणा स्वातंत्र्याचा, जीव घेणा स्वातंत्र्याचा. खूपच सुंदर, खूपच सुंदर. खरं तर या गप्पा अशाच पुढे सुरू ठेवाव्यात असं वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे आपल्याला. पण खूप खूप धन्यवाद वाचाल तर वाचालमध्ये आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात याबद्दल. आणि अशाच सुंदर कविता आणि कथासंग्रह आणि इतर लिखाण सुद्धा यापुढे देखील तुमच्याकडून होत राहावं हीच आमची शुभेच्छा आहे. थँक्यू. आपण वाचाल तर वाचालमध्ये आत्ता गप्पा मारल्या आहेत प्रज्ञा दया पवार यांच्याशी, पण आणखीही आपल्याला एका पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे. एक ब्रेक घेऊन परत येऊयात. एक खूप महत्त्वाचं पुस्तक आता मराठीत आलेलं आहे आणि ते आहे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे लीना सोहोनी यांनी आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे हे पुस्तक मराठीत आणण्यात आलेलं आहे. या पुस्तकाच्या ज्या अनुवादिका आहेत लीना सोहोनी, त्या आता आपल्यासोबत असणार आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचालमध्ये. लीना, ते एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की हे पुस्तक खूप बहुचर्चित आहे, खूप पॉप्युलर आहे, पण हे पुस्तक अनुवादित करताना सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या पुढे काय होतं? सगळ्यात मोठं आव्हान असं होतं की हे पुस्तक बहुचर्चित होतं. कारण डॉक्टर संजय बारू हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अत्यंत खास विश्वासातले त्यांचे माहिती सल्लागार होते आणि UPA 1च्या कालखंडामध्ये म्हणजे 4-5 वर्षामध्ये जेव्हा बंद दाराआड ज्या काही गोष्टी घडल्या तर त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातनं त्यांनी बाहेर आणल्या. त्यामुळे अर्थातच संपूर्ण माध्यमाचं किंवा संपूर्ण देशाचं लक्ष या पुस्तकाकडे लागलेलं होतं. आणि जेव्हा असं एखादं बहुचर्चित पुस्तक येतं तेव्हा त्याचा अनुवाद करायचा म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. दुसरी गोष्ट होती, आणखीन एक मोठं आव्हान म्हणजे वेळ. कारण माझ्या हातामध्ये नेहमी अनुवादासाठी 1-1.5 वर्ष असतं. तर या पुस्तकासाठी मला फक्त 1.25 ते 1.5 महिना मिळाला. जेव्हा पुस्तक मला मिळालं तेव्हा मी अमेरिकेत होते आणि पुस्तकाची प्रत मला पाठवण्यात आली आणि त्याच्यानंतर मला फक्त मे एंड पर्यंत म्हणजे 1-1.25 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पुस्तक पूर्ण करायचं होतं. तर त्यामुळे मी दिवसातले जवळजवळ 9 ते 10 तास लेखन करत असे आणि अनुवाद लेखन करताना मध्ये खूप अडचणी यायच्या. कारण हे पुस्तक होतं हे यातली जी माणसं आहेत ही जिवंत व्यक्तिरेखा आहेत. हे कपोलकल्पित पुस्तक नाहीये. ही सगळी राजकारणात सक्रिय असलेली मोठी माणसं आहेत. यांच्याविषयी संजय बारूंना काय म्हणायचंय हे जसंच्या तसं वाचकांपुढे मला मांडायचं होतं. याच्यामध्ये माझ्या विचारांची काहीही सरमिसळ मला करून चालणार नव्हती. अजून एक मोठं आव्हान म्हणजे या पुस्तकाचा विषय राजकारणाचा विषय आहे, गहन विषय आहे. त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचे अनेक संकल्पना आहेत, राजकीय संकल्पना आहेत. तर या विषयाचा माझा स्वतःचा काही खूप मोठा अभ्यास नाहीये. तर त्यामुळे या पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्ताने मला खूप अभ्यास करायला लागला.
आणि डॉक्टर संजय बारू हे अत्यंत विद्वान असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे. तर या सगळ्याचा विचार करून अनुवादाचा मला अत्यंत काळजीपूर्वक असं हे काम करायला लागलं. मूळचं जे पुस्तक होतं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ते खूपच गाजलेलं होतं, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे पुस्तक का वाचलं पाहिजे, तुम्ही काय सांगाल? पुस्तकाबद्दल मला एवढंच सांगायचं की हे पुस्तक सगळ्यांनी का वाचलं पाहिजे. कारण असं की गेल्या निवडणुकीच्या काही काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी मीडियामधनं किंवा सोशल नेटवर्किंगमधनं खूप अपप्रचार झाला आणि तरुण पिढी जी आजची आहे तर त्यांच्या मनामध्ये डॉक्टर सिंग यांच्याविषयी खूप गैरसमज आहेत. पण प्रत्यक्षात अत्यंत चारित्र्य संपन्न अत्यंत विद्वान असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि या पुस्तकामध्ये संजय बारू यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य गुण खूप समतोलपणे मांडलेले आहेत. जसे गुण मांडलेत तसेच दोष मांडलेत, पण हे अत्यंत समतोल असं पुस्तक आहे. कोणत्याही व्यक्तीविषयी अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये पसरता कामा नाही. तर त्याचे गुण आणि दोष हे दोन्ही समाजापुढे आलं पाहिजे आणि या दृष्टीने सर्वच सामाजिक स्तरातल्या आणि सर्व वयोगटातल्या लोकांनी हे पुस्तक वाचावं अशी मनापासून माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद लीनाताई आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आपण या 2 पुस्तकांबद्दल तर जाणून घेतलंय आणि आता इथेच खरं तर थांबायची वेळ झाली आहे. पण जाता जाता आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या लायब्ररीची ओळख करून देणार आहोत. औरंगाबाद शहराशी अनेक पुरातन आठवणी जडलेल्या आहेत. अजिंठा वेरूळमुळे औरंगाबाद आणि देशाचं नाव जगाच्या पर्यटनामध्ये अगदी ठळक दिसतं. आणि याच औरंगाबादमध्ये एक पुरातन खजिना सांभाळणारी प्राचीन लायब्ररी आहे. आशिया खंडातल्या अनेक जुन्या लायब्ररींपैकी एक असणारी ही लायब्ररी थोडकी नाही तर तब्बल 350 वर्ष जुनी आहे. ऐतिहासिक औरंगाबादेतलं पाणचक्की हे प्रसिद्ध स्थळ. याच पाणचक्कीमध्ये एक ऐतिहासिक ठेवा जपला जातोय. इथे आशिया खंडातली सगळ्यात जुनी लायब्ररी नागरिकांसाठी खुली करण्यात आली. या लायब्ररीमध्ये 600 ते 700 वर्ष जुनी पुस्तकं आहेत. अरबी आणि पर्शियन भाषेतले दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकं हे या लायब्ररीचं वैशिष्ट्य. पुस्तकालयामध्ये 400 वर्षापूर्वीची, काही 300 वर्षापूर्वीची, 600 वर्षापूर्वीची पण इथं पुस्तकं आहेत. तीर्थ जो है वो उस पे मंजूम पे बुक है उनके नाम पे, एक गंगा जमुना की उस पे बुक है लिहिलेली आहे. ते वेगवेगळे विषयात आहेत. इस्लाम मधले मौल्यवान ग्रंथ तर इथे आहेतच, पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे औरंगजेबाने हाताने लिहिलेलं कुराण इथे आहे. या कुराणाला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. तसंच हजरत बाबा शाह मुसाफिर यांचीही हस्तलिखित इथे आहेत. शुरू का जो ऊपर का जो कुरान का है उसको मढ़ा गया और उसके बाद उसकी बॉर्डर भी कुरान से सोने से मढ़ी गई और जहाँ स्टॉप होता है वहाँ सोने से उसको नुख्ता दिया गया और ब्लैक रोशनाई से उसको अपने हाथ से हजरत शहनशाह औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने लिखा है. हजरत बाबा शाह मुसाफिर यांनी इराण, इराक, कतार, अफगाणिस्तान आणि इजिप्तमधनं आणलेल्या इस्लामी तत्वज्ञानावरच्या पुस्तकांचा खजिना इथे आहे. नोहा स्वामी राम तीर्थजी. तसंच अरबी, उर्दू, पर्शियन शब्दकोश मौलाना मीर गुलाम अली यांची हस्तलिखित देखील इथे आहेत. 17व्या शतकात हजरत बाबा शाह मुसाफिर यांनी पाणचक्की इथे गुरुकुल उभं केलं आणि विद्वान विद्यार्थी घडवले. त्याच विद्यार्थ्यांसाठीची ही लायब्ररी आहे. साधारण 3000 पुस्तकं आमच्याकडे अरबीमध्ये त्यानंतर फारसी भाषेमध्ये लिहिलेली आहेत. ते सगळं सध्या जीर्ण अवस्थेत आहेत आणि आम्हाला शासनाकडून अशी अपेक्षा आहे की शासनाने आम्हाला फंड्स द्यावे जेणेकरून त्या सगळ्या पुस्तकांचं आम्हाला डिजिटायझेशन आम्हाला करता येईल. इतिहासाच्या समृद्ध वारशाची परंपरा सांगणाऱ्या या लायब्ररीत अमूल्य असा ठेवा जपला जातोय. पण गरज आणि जबाबदारी आहे ती हा दुर्मिळ ठेवा असाच जपण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव आणि सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत औरंगाबाद.